घेतले हे मला माहीत नाही का, ते आहेत का नाही हेही मला बोलायचं नाही. फक्त माझा प्रश्न काय की निष्ठावंतांना डावलं गेलं. सुरलीत पण तसंच झालं म्हणायचं, कारण अधिकार कोणाला आहे, तुमचा रोष कोणाला आहे, हा? रोष कोणावा आहे, कोणी तिकीट कापलं? नाव सांगा ना. माझा रोष हा कराड उत्तरचे आमदार माननीय मनोज घोरपडे यांच्यावरच आहे. कारण कराड उत्तरमध्ये तिकीट देण्याचा अधिकार पार्टीनं त्यांनाच दिलेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये, आणि त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता. नव्या जुन्यांना मिळून समजा जर 5 सीट जर कराड उत्तरमध्ये असतील जेडपीच्या, तर 3 नव्यांना द्या आणि 2 जुन्यांना द्यायला पाहिजे होत्या. परंतु जुन्यांना काहीच द्यायचं नाही, सगळ्या नव्यांना द्यायचं आहे. तर हा अन्यायच होता ना. पार्टी वाढली पाहिजे एका बाजूनं, परंतु पार्टी वाढत असताना त्या जुन्यांनी जी भाजप ठेवली, आता हे तर जिवंतच दिसतंय सगळ्या अख्ख्या मतदारसंघामध्ये. तिची जास्त चर्चा आहे या गोष्टीची. ही रामकृष्ण वेतासारख्या, म्हणजे ते तर राज्य संचलन समितीवर काम करतायत, निवडणुकीची राज्य संचलन समिती आहे त्याच्यामध्ये ते काम करतायत. अगदी मुलाखती घ्यायला सुद्धा हा माणूस रामकृष्ण वेता मुलाखत सुद्धा घ्यायला त्या ह्याच्यावर होता. काही फोटो त्यांचे बघा त्यांच्या ह्याला आले होते. त्यांनी सुद्धा काही उमेदवारांची मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांच्याच घरातली उमेदवारी कापली गेली. साहेब, निष्ठावंतांना डावलले गेले भाजपमधून, याचा फटका कितपत कराड उत्तरमध्ये भाजपला बसू शकतो? का नाही बसणार? कारण रस्त्यावर आज सुद्धा रस्त्यावर लढाई केलेल्या लोकांच्या बद्दलच लोकांना आस्था असते. बसणार ना. किती काय परिणाम काय होणार निवडणुकीवर वगैरे? थेट फायदा कुणाला होईल हे निवडणुकीची सूत्र सांगतील, येणारा काळ ठरवेल. पण एवढं नक्की की फटका बसणार. तर तुम्ही कायमस्वरूपी शिवसेनेत राहणार का पर्याय म्हणून शिवसेनेत दाखल झाला? नाही हो का, एक विचारधारा मी 2010 ते 2026 पर्यंत जोपासत आलो. जर मला जर विचारधारा सोडून इकडं तिकडं जायचं तर अनेक ठिकाणी माझ्या प्रसंग आले, त्यावेळेलाच मी इकडं तिकडं गेलो असतो. पण विचारधारा सोडून पळ काढणं हा माझा तत्व नाही किंवा माझ्या त्या तत्वात बसत नाही. आता मी जे काही शिवसेनाचं धनुष्य घेतलंय की मी त्या पद्धतीनं जसं भाजप वाढवण्यासाठी मला जे आता मी ज्या वेळेला पार्टीचा 2012 ते 15 तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो, त्यावेळेला पार्टीला एक प्रोटोकॉल होता, एक सिस्टम काम करायची. मंडल अध्यक्षाला विचारलं जायचं किंवा ही तिकीट द्यायचं आहे तर तुझं ह्याच्यावरचं ओपिनियन काय आहे, आणि त्याचं ओपिनियन कन्सिडर करून त्याच्यामध्ये तिकीट ठरवलं जायचं. मी कराड तालुक्याचा अध्यक्ष असताना मला अचानक विनोद तावडे साहेबांचा फोन आलेला की इथं ही सीट निघणार आहे का? तर मी सांगितलं ही सीट इथं निघू शकत नाही, आणि विनोद तावडे साहेबांनी त्याच्यावरचं लक्ष कमी केलं. आता असं होताना दिसत नाही. स्थानिक आमदारांना आम्हाला सांगितलं जातं की स्थानिक आमदारांना जादाचे अधिकार दिले, मग सिस्टम डिस्टर्ब झालेली, आणि ही सिस्टम डिस्टर्ब झाल्यामुळं वरच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत हे सगळं काय पोचत नाही. माझ्या बाबतीमध्ये मी स्वतः अगदी प्रदेश कार्यालयापासून ते शेवटच्या घटकापर्यंत त्या सिस्टममधल्या मी सगळ्यांना मेसेज करत राहिलेलो, मी सगळ्यांना सांगत आणि वरनं मला जो रिस्पॉन्स होता की नाही हे वकील साहेबांना तिकीट मिळालं पाहिजे, पण खालच्या सिस्टमनं निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळीच घ्यायचा ठरवलेला आहे. म्हणजे ह्या सगळं म्हणजे अगदी गणेश पाटील काल एक आमचा तो तांबे सुपणे गणातला तो रडत होता त्याचं बघा, इकडं रामकृष्ण वेताळ साहेबांचं तुम्हाला उदाहरण जिवंत आहे तेही बघा. म्हणजे हा जो आहे की नाही ह्याला जिम्मेदार कोण आहे, तर जिम्मेदार ही पार्टी डिस्टर्बन्स आहे, आणि हा पार्टी डिस्टर्बन्स आहे ना हा पार्टीलाच कुठेतरी परत रिपे करावा लागेल. जबाबदार कुठला नेता असं तुमचा कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी आहेत का जिल्हाध्यक्षांच्या उभी आहे? नाही, मी माझ्या बाबतीमध्ये मी जिल्हाध्यक्ष साहेबांकडे स्वतः गेलेलो होतो, आणि जिल्हाध्यक्ष साहेबांनी माझं काम बघून हे त्यांनाही माहीत होतं. त्यांनी मला स्पष्ट म्हणले तुझं काम फार मोठं आहे आणि तू निवडून येण्याच्या निकषामधला आहेस, पण कराड उत्तरचे जे आमदार आहेत त्यांना सगळे अधिकार आहेत, तू त्यांना भेटलं पाहिजे. मी त्यांनाही भेटलेलो आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही समजून जावा की अधिकार कुणाला आहे. मग तो म्हणून तर तुम्ही आज त्याच्यामध्ये ऍक्च्युअली
माझं डावलून तिथं त्याच्यामध्ये तिकीट फायनल झालेलं आहे. महेश कुमार जाधव म्हणून आहेत, त्यांचं तिकीट फायनल ऑलरेडी झालेलं आहे. नाही, ते कुठले चेअरमन आहेत हे मला माहित नाही. फक्त मला एवढं माहिती आहे त्यांचं तिकीट फायनल झालेलं आहे. हा, आता त्याच्यामध्ये ए आणि बी नमुना दिलाय. ए म्हणजे काय की ए नमुना म्हणजे पहिला पसंती त्या व्यक्तीला. जर काही झालं आणि पार्टीनं सांगितलं की बाबा ह्यांचं आम्ही कट करतोय आणि बीला देतोय, तरच ते बीचं राहणार, नाही तर ते एच फायनल असतं. साहेब, मी अर्ज भरलेला आहे, छाननी झालेली आहे. हा, छाननी झालेला आहे आणि मला शिवसेना पक्षानं अधिकृत एक फॉर्म दिलेला. तुम्हाला शिवसेना पहिल्यापासून भाजपमध्ये कार्यरत आहात, काही नसताना भाजपचे मुळे तिथं रुजवली. आजपर्यंत तुम्ही सोशल मीडियावर देखील बरेच काही लोक अंगावर घेतात. इतकं पार्टीसाठी करत असताना पण तुम्हाला का डावलं गेलं असं वाटतं? एकंदरीत आहे की नाही, फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर मी, या विचारानं आम्ही काम केलं. आम्ही कुठल्या व्यक्तीवर व्यक्तिनिष्ठ प्रेम केलं नाही. याच्यामुळं आमचं तिकीट कापलंय असं आमचं म्हणणं आहे. तर व्यक्तीकडे तुम्ही तिकीट मागायला किंवा जे काय प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने गेला होता का? 100% गेलेलो. आमच्या प्रोटोकॉलनुसार, या सूचनेनुसार आम्ही त्यांच्याशी भेटलेलो आहे. कुठलीही तिकीट न मागता मी जाहीर केले असा काही भाग नाही. मी त्यांच्याकडे जाऊन बसलोय, त्यांना हे सगळं सांगितलंय. माझ्या कार्याची ही पुस्तिका ही अगोदरच प्रकाशित झालेली आहे आणि सगळ्या मतदारसंघामध्ये मी अगोदरच बॅनर पाठवले होते, बॅनर लावले होते. अशी मतदार पुस्तिकेला मी प्रत्येक घरामध्ये ऑलरेडी अगोदरच पोचलेलो आहे. आणि आज पण मला सकाळी प्रचाराला गेल्यानंतर तुमचं चिन्ह आम्हाला माहीत आहे. जे लोकांना असंच वाटतं की महादेव साळुंके आणि कमळ हे एकच आहे. हे तुम्ही ऑलरेडी हा शब्द नडला का तुम्ही? हा, ऑलरेडी तुम्ही आधी सगळीकडे पोहोचला होता, मतदारसंघात पोहोचला होता. ह्यातून तुमच्या समोरच्या माणसाचा इगो हरट झाला का? नाही, तसं काही नाही झालं. मी मतदारसंघात आपण मग 2012 पासून मी हे सगळं तुम्ही ऑलरेडी करून नाही, ज्यांच्याकडे तिकीट देण्याचा अधिकार होता. पद्धत आहे म्हणून तिकीट मागायला गेला असं काय झालं? नाही, तसं काय नाही झालं. सगळ्याच उमेदवारांना, ज्यांना भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला लढायचं होतं, त्या सगळ्याच उमेदवारांनी अगोदरपासूनच तयारी केली होती की उद्या निवडणूक आहे तर आज तयारी करू शकत नाही माणूस. त्याच्या अगोदर 3-4 हे तुम्ही पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार पक्षाच्या प्रचारासाठी हे सगळं गेला, पण ज्यांच्या हातात आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही त्या पद्धतीने पोहोचला का? पोचाय नाही, निवडणूक तर आत्ता जाहीर झाली ना. त्यांच्या पद्धतीनं, पक्षाच्या पद्धतीनं पोचला. हो, हा, त्यांच्या पद्धतीने पोचला होता का नाही? पुस्तक कधी प्रकाशित झालं? पुस्तक मला वाटतं एक 20-25 दिवसापूर्वी प्रकाशित झालं. आणि तुम्ही तिकीट मागायला गेली का? तिकीट त्याच्यानंतर मागायला गेलो, पण निवडणूक हा. तुम्ही तयारी केली इगो त्यांना. आला का असं म्हणायचं? नाही, तसा कुठल्याही पद्धतीचा तिथं काही भाग झालेला नाही. फक्त पहिल्यांदा आम्हाला सांगितलंय काय की सर्वे टाकले जातील, सर्वेमध्ये कोण पुढं असेल त्याला तिकीट दिलं जाईल, अशा पद्धतीनं आम्हाला सांगितलं होतं. पण शेवटपर्यंत आहे ना, आता ज्या वेळेला तिकीट द्यायचं आहे त्यावेळेला इच्छुकांना एकत्र बसवून, बाबा एक 10 असतील 5 असतील, एकत्र बसवून बाबा तुम्ही एक नाव सांगा किंवा 4 जणांना थांबायचं आहे, असं काहीच झालंच नाही. कुठल्याच मतदारसंघामध्ये झालेलं नाही. सर्वेत मग तुमचा काय नंबर होता? हा, सर्वेत कुठे नंबर होता तुमचा? सर्वेमध्ये 1 नंबरला मी होतो. आज ही फिरत असताना तुमच्या लक्षात येईल की ॲडव्होकेट महादेव साळुंके हे लढणार आहेत आणि त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. आणि लोकसुद्धा 2026 निवडणुकीच्या अनुषंगानं संपूर्ण कराड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर कशा पद्धतीनं अन्याय झाला हे मांडण्याकरता मी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि याच्यामध्ये तुम्ही जे उपस्थित राहिला त्या सगळ्यांचं पहिल्यांदा माझ्याकडून स्वागत की 2026 जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीच्या अनुषंगानं त्याच्या अगोदर 2010 पासून या भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत आलो. 2010 साली वाराडेसारख्या छोट्याशा गावातनं मी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतला आणि पूर्ण तालुक्यामध्ये
काम सुरू केलं. आणि हे करत असताना कधी शेतकरी संघटनेचे जे ऊसदराची आंदोलनं असायची, या आंदोलनामध्ये आम्ही सहभाग घेत होतो. त्यावेळेला संख्या फार कमी होती, तर एका हातात 2-2 झेंडे, संख्या जास्त दिसावी म्हणून आंदोलनामध्ये एका हातात 2-2 झेंडे देऊन आम्ही अशी आंदोलनसुद्धा पार पाडली. महागाईचं आंदोलन असेल, त्याचबरोबर काँग्रेस सरकारांच्या योजनांच्या बाबतीत पॉलिसीबद्दलच्या विरोधातले आंदोलन असतील तेही आम्ही रस्त्यावर पार पाडले. आणि हे करत असताना माझ्या स्वतःवर बऱ्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल झाले. आणि हे केवळ फक्त पक्ष वाढावा म्हणून चाललेलं होतं. 2012 साली जिल्हा परिषद उंब्रज गटातनं निवडणूक लागली की कमळ घराघरात जायला पाहिजे म्हणून जिल्हा परिषद उंब्रज गटातून मी निवडणूक लढली. कुणीही इच्छुक नव्हतं, कारण पक्ष सत्तेत नव्हता, विरोधात होता. कधी सत्तेत येईल हेही माहीत नव्हतं. अशा स्थितीमध्ये केवळ पक्षाचं चिन्ह एक प्रत्येक घरी जावं. अगदी एका गावामध्ये मी जात असताना तिथं मला प्रचारसुद्धा करून दिला नाही अशी काही गावं आहेत. आणि मी तुम्हाला स्पेसिफिक एक ठिकाण सांगेन की जिथं मी बोर्ड लावायला गेलो होतो भाजपचा अनुषंगाच्या, जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने, तिथला बोर्ड ज्या माणसानं काढून टाकला, मला काढताना ज्यानं विरोध केला, त्या माणसाला सुद्धा आज भाजपमध्ये घेतलं. म्हणजे विरोध हा काँग्रेसच्या विरोधामध्ये होता, विरोध राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये होता. माननीय अजितदादा पवार कराडमध्ये उपोषणाला बसल्याच्या वेळेला सुद्धा आम्ही त्यांच्या विरोधामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळाच्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यावेळेला सुद्धा आम्हाला डिटेन्शन केलं. संख्या फार कमी होती, परंतु एक पक्ष आपला आहे, त्याची एक विचारधारा आहे आणि त्या पक्षाच्या विचारधाराशी प्रामाणिक राहून की या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पाहिजे, तसंच या विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पाहिजे, या उद्देशानं मी काम करत आलो. हे करत असताना भारतीय जनता पार्टीचं कराड उत्तरमधलं किंबहुना कराड तालुक्यातलं पहिलं कार्यालय मी उंब्रजमध्ये चालू केलेलं होतं. एस टी स्टँडच्या बाजूला माझं ऑफिस माझ्या स्वखर्चानं चालू होतं, ते भारतीय जनता पार्टीचं कार्यालय. आणि हे करत असताना 2012 साली मी निवडणूक लढली. मला 1471 मतं मिळालेली होती. मी थांबलो नव्हतो, मी काम करत होतो. आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पुन्हा त्याच्यामध्ये काम करायला लागले. त्यापैकी दीपालिकताई खोत, ज्या मसूरमध्ये भाजपचं काम करतात, इकडं करवडीला पुन्हा नानासाहेब पिसाळ आले, त्याच्यानंतर प्रमोद गायकवाड आले, 2015ला रामकृष्ण वेताळ आले, 2014च्या इलेक्शन लागल्या, 2015च्या इलेक्शन लागल्या महाराष्ट्र विधानसभेच्या, त्यावेळेला आत्ताचे जिल्हाध्यक्ष ते सुद्धा मी तालुका अध्यक्ष असताना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. इथं जिल्ह्याचं ऑफिस होतं, त्यावेळेला भरत पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष होतं. त्या माझ्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा प्रवेश झाला 2015 साली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2014-19ची जी सार्वत्रिक निवडणूक होती, त्या 2014च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीला कराड उत्तरमधून शिट्टी चिन्हावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार लढले. ते निवडून यावेत, ते एक युतीचा भाग आहे म्हणून मी प्रकाश जावडेकरांची सभा उंब्रजमध्येच कशी होईल, त्या सभेला विरोध प्रचंड केला गेला. ती सभा उंब्रजात झाली नाही पाहिजे म्हणून आज जे उंब्रजमध्ये काही लोक भाजपमध्ये आले, ते तिकीट क्लेम करत होते, त्यांनी मला NOC सुद्धा मिळवू दिली नव्हती. त्यावेळेचे जे पोलीस निरीक्षक होते त्यांनी मला इथं सभा होऊ शकत नाही, इथं हेलिपॅड होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं एक पत्र दिलं होतं. तर मी त्यांना प्रत्युत्तर केलं की तुम्ही अन्याय करताय, त्यानंतरच्या काळात तुम्ही कुणाला देणार आहे ते मी बघेन. त्यावेळेला त्यांनी मावळा भूमिका घेतली आणि मग प्रकाश जावडेकरांची सभा ही उंब्रजला 2014-19च्या निवडणुकीच्या काळामध्ये झाली. त्यानंतर 2019 पर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये राहिलं. 2019 पासून 29 जून
22पर्यंत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार आलं. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे आत्ता पार्टीमध्ये कार्यरत आहेत, जी लोक आमच्या पार्टीमध्ये आले, ती लोक या 2.5 वर्षाच्या काळामध्ये पुन्हा भूमिगत झालेली होती. म्हणजे पुन्हा त्या पक्षांशी सोडायला लागले. पुन्हा 2.5 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा ओस पडलेली होती. त्यावेळेसुद्धा त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसच्या पॉलिसीला, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चुकीच्या पॉलिसीला आमच्यासारखेच कार्यकर्ते तिथं विरोध करत होते. त्यामध्ये ही जी मी नावं घेतोय, ही नावं घेणारीच लोक होती विरोध करणारी. आणि पुन्हा ज्या वेळेला सरकार महायुतीचं झालं, त्यावेळेला पुन्हा ही लोक याच्यामध्ये समाविष्ट झाली. आणि आता प्राप्त परिस्थितीमध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली, महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि आज रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खऱ्या अर्थानं या निष्ठावंत कार्यकर्त्याला समाविष्ट केलं असतं तर त्या कार्यकर्त्याला कुठंतरी संविधानिक पदावर गेल्यामुळं लोकांची कामं करता आली असती, की ज्यांनी 10-10, 15-15 वर्ष आपली जी लढाई आहे ती रस्त्यावर उन्हात खिशात पैसे नसताना, गाडीत डिझेल नसताना जी लढली, ती लोक आज संविधानिक पदावर बसली असती आणि जनतेची सेवा केली असती. आणि खऱ्या अर्थानं आता भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता निवडून येऊन तो पदावर बसण्याची वेळ आलेली होती. परंतु अशा स्थितीमध्ये याच्यामध्ये असे काय निर्णय झाले की सातत्यानं रस्त्यावर लढाई करणारे, जे चळवळ उभी करून पक्ष उभा करणारे लोक आहेत, त्यांचेच पाय छाटायचे काम आत्ताच्या निवडणुकीमध्ये झालं. त्यापैकी मी एक स्वतः ॲडव्होकेट महादेव साळुंखे आहे. मी गेले 4 महिने झालं पक्षश्रेष्ठींशी, पक्षातल्या सगळ्या संबंधित लोकांशी संपर्क ठेवला की मला इथं लढायचं आहे आणि मी लढणार आहे. आणि या उमरठ जिल्हा परिषद गटामध्ये निष्ठावंत, निवडून येणारा आणि लोकांच्या सर्वसामान्यांच्या मध्ये रोज मिसळणारा मी एक घटक आहे आणि मी प्रमुख दावेदार आहे. मला याची तिकीट मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं मी त्यांना सांगत होतो. परंतु शेवटपर्यंत सौजन्य सुद्धा दाखवलं नाही मला की वकील साहेब आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंट करायला लागेल, तुम्ही थांबा. साधं सौजन्यही याच्यामध्ये दाखवलं नाही. माझ्यासोबत प्रमोदआप्पा गायकवाडांनी सुद्धा तिकीट मागितलं, त्यांनाही तशा पद्धतीचं सौजन्य दाखवलं नाही. दीपालीताई खोत यांनीही तिकीट मागितलं, त्यांनाही दिलं नाही. नाना पिसाळ त्यांनाही दिलं नाही. इव्हन दो रामकृष्ण वेता ज्यांनी 2015 साली भाजपमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा या कराड उत्तरमध्ये भाजप वाढवण्याचं फार मोठं काम केलेलं आहे, त्यांचं सुद्धा तिकीट कापलं गेलं. मग हा जर अशा पद्धतीनं नेतृत्व जर वागत असणार आहे आणि हीच निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी जर संपवणारा असेल तर कधीतरी एखाद दिवस अशी परिस्थिती निर्माण होऊन काहीतरी एखादी घटना गेली, सरकार गेलं तर पक्ष हा पूर्णपणे रिकामा दिसेल. परंतु आज जी 15 वर्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची जी झालेली नुकसान आहे, हे नुकसान आता कधीही भरून येणार नाही. आणि आज उमरठ जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे माझ्या स्पेसिफिक गटामध्ये ओपन आरक्षण पडलेलं आहे. अजून 20 वर्षानं किंवा 10 वर्षानं ते पुन्हा पडेल का नाही याची खात्री नाही, पुढच्या 5 वर्षात पडेल का नाही याचीही खात्री नाही. आणि पुन्हा राजकीय समीकरण वेगळी असतात, सरकार बदलतात, परंतु ही परिस्थिती पुन्हा येईल अशी परिस्थिती नाही. म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ता की ज्यानं पक्षासाठी काहीतरी योगदान दिलं हा पुन्हा त्या यंत्रणेत जाईल का नाही याची शंका आहे. हा झाला निवडणुकीच्या अनुषंगाने. परंतु सरकार येऊन सुद्धा आता महाराष्ट्र शासनामध्ये 1 वर्ष झालं, त्याच्या अगोदर 5 वर्षापूर्वी 5 वर्ष सलग सरकार होतं. या काळामध्ये सुद्धा निष्ठावंत प्रामाणिक कार्य करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला संविधानिक पदावर, परंतु मागच्या दारावर म्हणून आपण त्याला एंट्री म्हणतो, ती सुद्धा दिली गेलेली नाही. DPTC दिलेली गेलेली नाही. म्हणजे एक सर्वसाधारण स्तरामधील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये आज ही परिस्थिती निर्माण झाली. आणि शेवटी मग नाईलाजानं की माझ्यावर पूर्णपणे संस्कार हे भारतीय जनता पार्टीचे झालेले,
राष्ट्र प्रथम, मग माझी पार्टी आणि मग मी स्वतः या संस्कारानं मी काम केलं आणि ही करत असताना मला जड अंतकरणानं शेवटी शेवटच्या क्षणी मला समविचारी पक्षाचं चिन्ह पक्षप्रवेश करून घ्यायला लागला. तर मला या अनुषंगानं माझ्यावर जो झालेला अन्याय म्हणजे हा जो आलेख आहे माझा या वर्षाच्या काळामध्ये, एवढ्या वर्षाच्या काळामध्ये मी सत्तेतल्या बलाढ्य लोकांशी टक्कर घेतलेली. अशा स्थितीमध्ये माझ्या कुटुंबावर काय परिणाम झाले, त्याचे माझ्या इतर बाबीवर काय परिणाम झाले हे फक्त मला माहीत आहे. परंतु अनेकांचं तिकीट कापलं, त्यांचे डोळे भरून आले, कुणी राग रडून व्यक्त केला, कुणी घरी जाऊन कोपऱ्यात रडलेलं नाही, कोण समोर रडलेलं नाही. परंतु सगळ्या कराड उत्तरमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं दुःख हे समान आहे. फक्त मी लढवय आहे, मी लढत नाही बसणार, रडत नाही बसणार, मी लढणाऱ्यातला आहे आणि संघर्ष करणाऱ्यातला आहे. अटल बिहारी वाजपेयींनीच आम्हाला शिकवलंय, हार नाही मानूंगा, रार नाही ठाणूंगा, काल के कपाल पर लिखता चला होता हूँ, गीत नया गाता हूँ. आणि शेवटी मला त्या पद्धतीनं नवीन प्रवास करावा लागला आणि म्हणून मी उमरठ जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेचं धनुष्यबाण हातात घेऊन आता ही निवडणूक लढायला चाललेलो आहे. हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हा जो आघात झालेला आहे, हा आघात आता भविष्यामध्ये भरून निघेल याची मला खात्री नाही. त्याच्यामुळं की या पक्ष नेतृत्वानं याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. आज सत्ता आहे म्हणून तुम्ही कालपर्यंत अगदी 2 महिन्यापूर्वी काँग्रेसमधून पक्ष प्रवेश केलाय, अशा माणसाला तिकीट दिले. अगदी 2 महिन्यापूर्वी राष्ट्रवादीतनं प्रवेश केला, त्यांना तिकीट दिले. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जर कुठल्या तरी वेगळ्या पार्टीतनं जर माणूस येऊन त्याला तिकीट मिळणार असेल तर निवडणुकीची क्रायटेरिया आता अशीच झालेली आहे की दुसऱ्या पार्टीत जावा, तिथनं या, तुम्हाला लगेच तिकीट मिळतो. पण 12-12 वर्ष 15-15 वर्ष काम करत असेल तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. म्हणजे या गोष्टीचा जे अटल बिहारी वाजपेयींची भाजप होती, जे लालकृष्ण अडवाणींची भाजप होती, की ज्या विचारानं प्रेरित होऊन आम्ही काम करत आलो, ती कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे. म्हणून नाईलाजानं मी हा निर्णय घेतला.